हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा इथं मी काय करणार आहे, प्लेट कशासाठी घेतलेली हे तुम्हाला पुढे समजेलच. तर बघा इथं मी ह्याचं काय केलेलं आहे, जो मला खालची डिझाईन पाहिजे होती ना गोल राऊंडमध्ये, अगदी त्यावरच मी इथे प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर असं खडून ओढून घेतलेलं आहे आणि त्याला मी आता कट करून घेणार आहे. आता हे कशासाठी, तर आपल्याला संक्रांतीसाठी काही वाण द्यायचं असेल ना त्यासाठी हे स्पेशल आहे. आणि ह्याच्यावर आपण म्हणजे समईचं आसन असतं ना खालचं त्याच्यासाठी हे आपल्याला इथं मी कट करून घेत आहे. समईचं आसनच म्हणून नाही, तर तुम्हाला एखादा नैवेद्य वगैरे जर ठेवायचा असेल देवाला, तरी पण यावर तुम्ही असं छान पद्धतीने ठेवू शकतात. आणि हे छान प्रकारे असं राऊंडमध्ये मी ह्याला कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे माझ्याकडं ब्लाऊज पीस होतं, तर याची मला किनार काढायची होती. तर ती पण इथे मी कट करून घेतलेली आहे. अगोदर मी पाहत होते की हे मॅच होतं का नाही, छान दिसतं का नाही. बट हे रेड आणि ते म्हणजे असं शेवाळा कलर आहे त्याचा, मेहंदी कलर असल्यासारखा, जास्त डार्क ग्रीनमध्ये नाही. तर ते होत होतं मॅच. मग मी त्यालाच हे केलं, इथं कट करून घेतली त्याची लेस वगैरे. फक्त इथं मी लेसच घेतलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर प्लेनचं पण कापड घेतलं तरी चालतं, त्यात काही नाही एवढं. त्यानंतर जे मी मगाशी एक रेड कलरचं सर्कल केलं होतं ना, त्यालाच अस्तर पाहिजे होतं म्हणून त्यालाच ठेवलं आणि त्याच्यावर हे असं गोल असं सर्कल करून घेतलं. आणि हे देखील मी ना कात्रीनं व्यवस्थित असं सर्कल राऊंडमध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे अस्तर. अस्तर गोल राऊंडमध्ये कट करून घेतल्यानंतर लागणार होता एक कॅनव्हास पेपर. तर कॅनव्हास पेपर पण होता माझ्याकडे, त्यालाच मी काय केलेलं आहे तर कट केलेलं आहे. ते पण त्याच रेड कलरच्या ब्लाऊजचं आपण जे कट केलेलं होतं ना राऊंड, त्यावरच हा ठेवून इथं अगोदर ड्राफ्ट करून घेतलं आणि कट करून घेतलं. व्हिडिओवर दिसतं त्या बघा इथं काय काय लागतं यासाठी मी एक दाखवते तुम्हाला. रेड ब्लाऊजचं हे अस्तर, त्यानंतर कॅनव्हास पेपर आणि आपल्याला फ्रिल करण्यासाठी ही लागणार होती. आणि इथे आता आपल्याला काय करायचं आहे, हे स्टिच करून घ्यायचं आहे. ते कसं स्टिच करायचं ना तेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आता काय करायचं ना, पहिलं हे रेड कलरचं आहे ना, ते असं उलटं नाही ठेवायचं, ते सवासच ठेवायचं आहे. मी इथं दाखवत आहे तुम्हाला. तर म्हणजे रेड कलरचा ब्लाऊज आहे ना, तो असा सरळ बाजू ही कॅनव्हास पेपरच्या साईडने गेलेली पाहिजे, कारण तो आपल्याला नंतर असा उलटवून घ्यायचा आहे त्यासाठी. आणि ह्याच्या साईडने ना काय करायची, गोल अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देऊन घेतल्यानंतर ना मी इथे फ्रिल करून घेतलेली, ते तुम्हाला पण येतं म्हणून काही दाखवली नाही. तर त्याच्यानंतर हा जो अस्तरचा आहे ना, त्यावर अशा प्रकारे फ्रिल ठेवून तिथे शिलाई मारून घ्यायची आहे सर्व गोल राऊंडमध्ये. सर्व स्टिच केलेली आहे शिलाई आणि ते तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे इथं झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, जो आपला हा कपडा आहे ना ह्याचा मेन, आपण कॅनव्हास पेपर वगैरे लावलेला होता ना, तो याच्यावर असा व्यवस्थित ठेवून आणि मी इथं पाहत होती की माझ्याकडे जी लेस आहे ना ती याला छान दिसते का, थोडंसं लावून बघत होते. तर मला तर छान वाटत होती म्हणून मग मी ती फ्रिलचीच लेस इथे लावून घेणार होते. आता फ्रिलची लेस मी इथं सावकाश पद्धतीने लावलेली आहे. आणि काय झालं, दोरा का काय कट करताना काय माहिती नाही, असं इथं बोटाला कात्रीही लागली आणि इथंही लागलं, काय होतं काय माहीत नाही. आणि त्यानंतर ही अशा प्रकारे दिसत होती ही समई. हे मी असं पाहिलं तर खूप छान वाटत होतं. तर तुम्ही हे नक्कीच बनवा. याच्यावर आपण नैवेद्यसुद्धा ठेवू शकतो आणि आवडला असेल तर एक लाईक करा. बघा हे एक झालं. त्यानंतर आपल्याला हा हेअर बेल्ट हा करायचा आहे, तर तो कसा करायचा ना ते तुम्हाला दाखवून देते. तर बघा मी इथं 5 इंच घेतलेलं आहे आणि असं घेतलेलं आहे 50 इंच एवढं घेतलेलं आहे. जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. मला थोड्या जास्त फ्रिल पाहिजे होत्या, त्यासाठी मी जास्तच घेतलेलं आहे. तर याला काय करायचं आहे, असं दुमडून घ्यायचं आहे. सव्वाशी बाजू आहे ना ती आतल्या बाजूनं ठेवायची आणि साडीची जे आपल्या ब्लाऊज पीसची जे उलटी साईड आहे ना ती वरच्या साईडनं ठेवायची आणि अर्धा अर्धा इंचाच्या साईडने अशा प्रकारे इथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून घेताना व्यवस्थित मारून घ्यायची दोन्ही कपडे धरून आणि त्यानंतर डबल टिपही देऊन घ्यायची आहे त्या ठिकाणी. तर असे तुम्ही वाण ना संक्रांतीसाठी नक्कीच होममेड आपले घरी तयार करून तुम्ही देऊ शकता. आणि त्यामुळे कसं मुली वगैरे असतातच, त्यांना हे छान वाटतं अशा प्रकारचे हेअर बेल्ट वगैरे. त्यानंतर मी इथं त्याला असं उलटवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली शिलाई वगैरे दिसणार नाही आणि बेल्ट देखील एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. इथं बघू शकता तुम्ही, हे असंच उलटून घ्या.
आणि तुम्हाला जर माझ्या ह्या आयडिया आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यानं काही होत नाही. आणि नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन ऑलवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. आता ही मधली जी स्टिच दिसते ना, त्याच्या साईडने तुम्हाला इथं स्टिच मारून घ्यायची आहे, जसं की दिसत आहे त्याप्रमाणे. आयडिया आपण क्रिएट केल्यानं आपल्या देखील मनाला खूप आनंद होतो आणि आपले पैसे देखील बचत होतात. त्यानंतर मी इथं 12 ते 15 इंचाची एवढी इलास्टिक घेतलेली आहे. माझ्याकडे इथं मोठीच अवेलेबल होती, त्यासाठी मी तीच घेतलेली आहे. आणि इलास्टिक काय करायची, याच्यामध्ये घालून द्यायची आहे पिनानं. मी इथं पिनानंच हे घालून देत आहे आणि त्याला शेवटी जोडून घ्यायची आहे मशीनवरती. अशी एक टीप मारून घ्यायची आहे. मला जसं दिसत आहे ना त्याप्रमाणे मी इथं हे केलेलं आहे. अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलं आणि ते सगळं असं छान असं दिसत आहे. पांगवून घेतलेलं आहे त्याला. हा हेअर बेल्ट झाला आहे, पण याच्यावर आपल्याला काहीतरी थोडंसं छान दिसावं म्हणून मी ते तयार करून घेतलेले 4x4चं घेतलेलं आहे आणि त्याला असं फोल्ड करून उलटवून घेतलेले. त्याचे कोने वगैरे व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा आकार हा व्यवस्थित येईल. आणि याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. याला फोल्ड करून घेतल्यानंतर ना आपल्याला असं चुन्या मारून त्याला एक सुई धाग्यानं तिथे शिलाई धाग्याने तिथं थोडंसं टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती एक लेस देखील लावून घ्यायची आहे. हे दिसत आहे ना त्या प्रकारे मी लेसला देखील सुईनंच इथं हे करून घेतलेलं आहे दोऱ्यानं. मी इथं 2 केले होते, पण 2 केलेले काही फ्लावर्स व्यवस्थित मला लावता येत नव्हते, त्यासाठी मी एकच लावलेला आहे. पण करताना तर 2 केले होते. तर बघू शकता इथे मी पुढं बेल्ट देखील तयार केलेला आहे. तर काय करायचं, अगोदर सुईनं वगैरे ना हे असं बेल्टला ते फ्लावर लावून घ्यायचं आहे. फ्लावर थोडंसं माझं छोटं झालेलं आहे, तुम्ही थोडंसं मोठं करा. आणि हे असं छान असा हा बेल्ट आपल्याला वाण म्हणून तयार झालेला आहे. आपल्यापाशी उरलेले ब्लाऊज पीस असतील ना, त्यापासून हे खूप छान आहे. बघा, आता आपली तिसरी क्रिएटिव्हिटी आयडिया आहे की आपण देवासाठी जे आसन आहे ना ते बनवणार आहोत. तर मी इथं घेतलेलं आहे 8 आणि हे किती आहे बघा, 17 16.5पर्यंत घेतलेलं होतं. तर मी त्यामध्ये काय केलेलं आहे, 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर कारण माझ्या मंदिराचं माप हे एवढंच आहे, तर त्यासाठी. तर बघा, इथं असं छान असं दिसतं. मी शेवटी दाखवते तुम्हाला अंथरलेलं देवघरामध्ये कसं दिसतं कसं नाही ते. तर मी इथं एक असं वरचं चमकीचं ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि खालचं आपलं कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे. तर याला काय करायचं, चारी बाजूने पहिल्यांदा असं जॉईंट करून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. चारी बाजूने शिवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, डबल टिप देखील देऊन घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते उसवणार वगैरे नाही. आता शिलाई मारून झाल्यानंतर काय येतं, जो एक्स्ट्राचा काही कपडा आहे ना तो इथं कट करून घ्यायचा आहे. आणि मी चारी बाजूने नाही, सॉरी, मी 3 बाजूने इथं शिलाई मारून घेतलेली आहे. आणि एका बाजूकडून मला ते कट करून उलटवून घ्यायचे आहे. त्याला मी व्यवस्थित असं ते उलटून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता उलटून घेतल्यानंतर एकदा काय तुम्ही हवं असेल तर प्रेस देखील करू शकतात. आणि प्रेस करून ना जो आपला एक साईडचं कापड राहिलेलं होतं ना त्याला मी तिथे दुमटून टाकणार आहे. आणि त्यावर परत आपल्याला लेस देखील लावायची आहे, त्यामुळे काही नाही. आणि एक ना असं तिन्ही बाजूनी ना मी इथं थोडंसं शिलाई वगैरे मारून घेतलेली आहे, बघू शकतात तुम्ही. त्यानंतर मी जे एक बाजू ओपन होती ना ती अशा प्रकारे इथं फोल्ड करून घेतलेली आहे. तशीच तुम्ही पण घ्या. तिथं आपले आसन तयार झालेले आहे, पण असं सिंपल आसन काही छान वाटत नाही, म्हणून मी इथं काय करणार होते, याला ना असं एक माझ्याकडे लेस होती, तीच मी इथं लेस लावणार होते. तुम्हाला हव्या त्या डिझाईनची तुम्ही लावू शकता, तुम्हाला किंवा जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ती तुम्ही तिथे लावू शकतात. आणि त्याला लेसला मी काय केलेलं आहे, तर
टीप मारून घेणार आहे चारी बाजूने. आता व्यवस्थित प्रकारे मी या ठिकाणी लेस लावून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर लेस अवेलेबल नसेल ना तर तुम्ही साडीतली किंवा ब्लाऊज पीसची जी लेस उरते ना ती देखील लावू शकता. त्याने देखील खूप छान असं दिसतं. तर इथं बघा हा शेवट लुक असा झालेला आहे आणि छान वाटत आहे. मी शेवटी तुम्हाला दाखवतेच. तर तुम्हाला कसे वाटले माझे हे व्हिडिओज ते नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथं तुम्ही आता बघू शकतात मी इथं पूजा केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आणि हे छान असं आसन अंथरलेलं आणि ते छानही वाटत होतं आणि मनाला समाधान देखील. तर तुम्ही सुद्धा अशाच घरच्या घरी आपल्याकडं मशीन असेल तर त्यावर असा वस्तू शिवा आणि ते वाण म्हणून द्या. तर चला तर बाय.